14,000 कोटी रुपये खर्चून तयार केलेला कोस्टल रोडला तडे गेलेत। हाजी अली ते वरळी दरम्यान या रस्त्याला तडे गेलेत। पीएमओ कडून या प्रकरणी आता दखल घेण्यात आली आहे। राज्याच्या मुख्य सचिवांकडे दाखल मागण्यात आली आहे। राज्य सरकारनं या महापालिकेला सध्या विचारणा केली आहे। यावर अधिक माहिती घेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश वागला आहेत। महेश, खरं तर इतका पैसा खर्चून तयार केलेल्या आता कोस्टल रोडला तडे गेल्याचं कळतंय, नेमकं काय झालंय? नक्कीच तब्बल 14,000 कोटी रुपये खर्च करून कोस्टल रोड हा मुंबईत बनवण्यात आला होता। त्यापैकी हाजी अली ते वरळी दरम्यान च्या ब्रिजवर डांबरी पॅच मारण्यात आल्याचं समोर आल्यानंतर या संदर्भात मोठा वाद निर्माण झालेला होता आणि आता खुद्द पंतप्रधान कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना या संदर्भात माहिती मागितलेली आहे। राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेला या संदर्भात विचारणा करण्यात आलेली आहे आणि प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 14,000 कोटी रुपये खर्च करून हा कोस्टल रोड बांधलेला आहे, त्याच्या रस्त्यावर भेगा कशा काय पडल्या आणि त्या भेगा भरण्यासाठी तुम्ही डांबरी चे पॅच कसे काय मारलेत, या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला उत्तर द्यावे लागलेले आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हाजी अली पूल ते उत्तरेकडे जो वरळीकडे जाणारा जो रोड आहे त्याचं डांबरीकरण हे मान्सूनच्या पूर्वी झालेलं आहे। त्यामुळे या रस्त्यावर क्रॅक आलेले आहेत असं त्यांनी कबूल केलेलं आहे। एकंदरीत पाहता एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या कोस्टल रोडकडे पाहिलं जात होतं। मान्सूनच्या अगोदर या रस्त्याला भेगा येणं हे गंभीर बाब अशी समजली जाते, त्यामुळे याची डागडुजी करण्यात आली होती आणि डागडुजी फक्त डांबऱ्याचे पॅच मारून करण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे। त्यामुळे या रस्त्यावरची जी क्वालिटी आहे ती खराब झालेली आहे, याचा दर्जा खालावलेला आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचंही समोर आलेलं आहे। यावर काय नक्की उपाययोजना करणार आहात हे सुद्धा पीएमओ कार्यालयाकडून विचारण्यात आलेलं आहे। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।